मुंबईत बांगलादेशी फेरीवाल्यांविरुद्ध किरीट सोमय्या यांचे मोठे आंदोलन पाहायला मिळतंय। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा बांगलादेशी फेरीवाल्यांवर हल्लाबोल केलेला आहे। मुंबईसह अनेक भागात पसरलेल्या या बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाल्यांवर मोठी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मुलुंडसोबत उपनगरांमध्ये असे अनेक भाग आहेत जिथे एका विशिष्ट समुदायाचे लोक फुटपाथवर घर भाड्याने घेऊन राहतात आणि व्यवसाय करतात। एक रॅकेट यामध्ये सापडलं गेलंय, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही। बांगलादेशी देखील यात सामील आहे असं देखील म्हटलं जात आहे। त्यासोबतच काही फुटपाथ आणि माफिया महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाच्या संगनमताने हे बेकायदेशीर काम केले जात होते। आतापर्यंत मुलुंडमध्ये पोलिसांनी एकाही बांगलादेशी व्यक्तीला अटक केलेली नाही। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भाजपच्या अधिकाऱ्यांसह बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाल्यांविरुद्ध ही मोहीम सुरू केली आहे। फुटपाथवर कब्जा करणाऱ्या बांगलादेशी फेरीवाल्यांविरुद्ध ही मोहीम आता तीव्र करण्यात आली आहे। महापालिकेच्या टी वॉर्ड अतिक्रमण विभागाचे संतोष कुमार पाल यांना सूचना देण्याबरोबरच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनाही सतर्क करण्यात आले आहे। हे फेरीवाले वर्षानुवर्षे या जागेवर कब्जा करत होते, त्यामुळे मुलुंड पश्चिम स्टेशन गेट समोरील जागेवर अनेकदा फेरीवाले बसायचे। त्यानंतर किरीट सोमय्या मुलुंड कॅम्पसमध्ये येण्यापूर्वीच एसएल रोड आणि स्टेशनच्या आसपास मधील फेरीवाले आधीच घाबरले होते, त्यामुळे त्या रोडवर त्या दिवशी एकही फेरीवाला दिसला नाही।